चहा हाय हाय हाय. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवा एक व्हिडिओमध्ये. तर मी आज चाललोय चंदीगड. मी मागच्या ब्लॉगमध्ये जसं बोललो होतो, मी चंदीगड जाणार आहे. बिझनेस मीटिंग आहे माझी तिथे. तर मी या ब्लॉगमध्ये सांगणार आहे मी चंदीगड कसं फिरतोय, काय फिरतोय ते सर्व मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवे असाल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि मी हा ब्लॉग शॉर्ट करून इंस्टावर पण टाकणार आहे. तर दाखवतो तुम्हाला की मी कसं फिरतोय, काय फिरतोय. तर मित्रांनो, मी आता आपल्या भारताच्या राजधानीमध्ये पोहोचतोय, म्हणजेच दिल्लीमध्ये. मी आता थोड्या वेळात पोहोचेल. तर मी रात्रभर पूर्ण यावरच्या सीटवर झोपलेलो होतो इकडे, आणि इकडे तिकडे मी ते झोपलेलो होतो त्या सीटवर. तर मी आता दिल्लीला पोहोचणार थोड्या वेळात. आता मी नजामुद्दीनवरून निघालेलो आहे. तर दाखवतो तुम्हाला दिल्लीचं स्टेशन कसं आहे तर. मित्रांनो, मी फायनल चंदीगडला पोहोचलोय. 21 तासाच्या गाडीच्या प्रवासानंतर मी फायनली चंदीगडला पोहोचलोय. हा माझा सगळ्यात लंबा प्रवास होता. जेवढं म्हणजे मी आतापर्यंत रेल्वेमध्ये एवढा 21 तासाचा प्रवास केलेला नाही आहे. तर बघू शकता तुम्ही, माझ्या मम्मींच्या उभे मागे, आणि मी इकडे ब्लॉग शूट करतोय. आणि स्टेशनचं काम चालू आहे काहीतरी वरती, मेट्रो स्टेशनचं काम चालू आहे असं वाटतं मला. तर दाखवतो मी तुम्हाला. आता रूमवर जातो, फ्रेश दिस होतो, मग आपला ब्लॉग कंटिन्यूच राहील. तुम्ही कंटिन्यू हा ब्लॉग बघा एंडपर्यंत. हा म्हणा, अजून हॉटेलला पोचतो ना म्हणा. हॉटेल एरिका रस्त्यातच आहे म्हणे. हॉटेल एरिका एरियन आपल्याला बी तिथंच जायचंय ना. हॉटेलमध्येच रूम असतात. चला मग काय बोलू. मित्रांनो, आम्ही आता हॉटेलवर जातोय. तर तुम्ही हा ब्लॉग बघाय. दीदी, हा हे दीदी आमच्यासोबत आहे. काय नाव? हा, मयुरी दीदीचं नाव आहे. तर या दीदी आणि आम्ही आता हॉटेलला चाललोय. तर मित्रांनो, मी आता रूमवर आलेलो आहे. तर हे माझं रूम आहे 4-5 दिवसासाठी, पुढच्या 3-4 दिवसासाठी. तर रूम तर चांगला आहे, कंपनीकडून भेटलं आहे आम्हाला. तर आता मी फ्रेश वगैरे होतो, नंतर दाखवतो तुम्हाला की मी कुठे कुठे फिरतोय, काय काय करतोय. तर मित्रांनो, आम्ही आता नाश्ता करायला चाललोय खाली हॉटेलमध्ये. आता मी फ्रेश वगैरे झालोय, तुम्ही बघू शकता. आणि आता मी खाली नाश्ता वगैरे करायला चाललोय. हॉटेलकडून येते, हॉटेल इन्क्लूड आहे. तर दाखवतो तुम्हाला नाश्त्यामध्ये काय काय खातो काय नाही. तर तुम्ही हा ब्लॉग, संपूर्ण ब्लॉग एन्जॉय करा. हे माझे रूममेट्स आहे दोन्ही. हे दीपक सर आहे आणि हा हे रोहित सर आहे. आता तुम्हाला दाखवतो मी आम्ही काय काय करतो, तुम्ही बघा फक्त ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आम्ही आता आलो हॉटेलमध्ये. आम्ही आता इकडे आलूचा पराठा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही खातो, मग वापस रूमवर जाणार आहे आम्ही झोपायसाठी. आम्हाला संध्याकाळी तिकडे बिझनेस मीटिंगमध्ये जायचं आहे, तिकडे काहीतरी प्रोग्राम आहे. तर आम्ही जाणार तिकडे. तर आम्ही आलूचा पराठा खाऊ, नंतर भेटतो तुम्हाला पराठा खाऊ. तर मित्रांनो, मी आता चाललोय हॉटेलमध्ये, त्या जिकडे आपलं बिझनेसची मीटिंग ठेवलेली आहे. तर मी त्या हॉटेलमध्ये जातो, तिकडे दाखवतो तुम्हाला मीटिंगमध्ये काय काय आज डान्स वगैरे काहीतरी ठेवलेलं आहे तिकडे. तर मी तुम्हाला संपूर्ण ब्लॉगमध्ये ते दाखवणार आहे. तर तुम्ही माझा ब्लॉग एंडिंगपर्यंत बघा.
मित्रांनो त्यांनी आपल्याला हे 2 झेंडे दिलेले आहे. एक वेदिकचा आहे आणि एक आपल्या इंडियाचा झेंडा दिलेला आहे आणि मला एक आयडेंटिटी कार्ड पण दिलं आहे त्यांनी वेदिकचं. तर ते बाहेर आपल्याकडे कसे महाराष्ट्रात ढोल लावता, नाशिक ढोल, महाराष्ट्रात ढोल झाला, शिवपथक झाला, हे झालं ते झालं. तर यांच्याकडे पंजाबी ढोल लावलेला आहे त्यांनी. तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवतात तो ढोल त्यांनी लावलेला आहे आणि बाहेर तिथे सगळे नाचताय आता. तर मी तुम्हाला त्यांचं नाचणं झाल्यावर तुम्हाला दाखवेन की काय फंक्शन आहे आज, डान्स वगैरे आहे तिथं. आज इंट्रोडक्शन होईल म्हणजे, आणि उद्या परवा मीटिंग चालू होणार आहे. तर तुम्हाला सर्व दाखवेन मी पुढे पुढे काय काय करतो इकडे. जेवणामध्ये मला काय काय मिळालं, काय काय खायला भेटतं इकडे, आणि सर्व मी तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण एंडिंगपर्यंत बघा. डिस्टर्ब मत करिएगा। और दूसरी रिक्वेस्ट, इन 2 दिनों में बहुत दिक्कतें होने वाली हैं आपको। किसी को खाना सही नहीं मिलेगा, किसी को कमरे में पानी नहीं मिलेगा। और माफी चाहूंगा, अगर नहीं मिलेगा तो बाजार खुला, इतना दम है आपके अंदर कि आप खरीद सकते हैं। मित्रांनो आम्ही आता जेवणाला बसले. ब्लॉगर आला तर आमचा मेनू दाखवतो मी तुम्हाला. पनीरची भाजी आहे, हे काय मंचुरियन आहे, आणि हे दाल मखनी आणि राईस आणि हे पोळे आहे. भेटतो मी तुम्हाला जेवण झाल्यावर. आजचा दिवस आपला असाच गेला. इकडे हे काहीतरी पार्टी होती आज, जशन हा वेडिंग, हा 5th अॅनिव्हर्सरी होती. तर उद्यापासून आपलं ते ट्रेनिंग सीझन चालू होईल. तर भेटू तुम्हाला उद्या. तर मित्रांनो आज हे डे 2. मी आज चाललो आहे तिकडे. आता मीटिंग आहे तिकडे, सकाळचा नाश्ता वगैरे मिळेल तिकडे. चाललो आहे तिकडे, दाखवतो तुम्हाला नाश्त्यामध्ये काय वगैरे भेटतं काय नाही. आता खूप थंडी वाजते इकडे. सकाळी शिमला जवळ इकडून खूपच. तिकडे थंडाचं वातावरण राहतं जास्तीत जास्त. तर दाखवतो तुम्हाला पुढे आज दिवसभरात काय काय करतो काय नाही बघा. तर मित्रांनो आपला नाश्ता आलेला आहे, तुम्हाला दाखवतो मी काय काय नाश्त्यामध्ये. तर इडली सांबार आणि हे 2-3 ब्रेड आहे आणि दही आहे. तर इकडे आपल्याकडे फक्त पोह्यांवर काम चालवणं पडतं. इकडे एवढं सगळं भेटतं नाश्त्याला. तर हा, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो भेटतो मी तुम्हाला नाश्ता केल्यानंतर. तर मित्रांनो माझं आता जेवण झालंय. मी बाहेर आलेलो थोडंसं ऊन खायसाठी, कारण की मध्ये खूपच थंडी वाजते. AC वगैरे चालू आहे तिकडे. तर चंदीगडमध्ये तुम्हाला थंडीत जास्त वाजेल. आणि हे शिमलापासून फक्त 80 किलोमीटर दूर आहे. इकडून शिमला 80 किलोमीटर आहे. तर भेटू तुम्हाला उद्या सांगेन मी उद्या काय करतोय. उद्या 3रा मित्रांनो आज आमचा डे 3. तर आम्ही आज रूम खाली करताय. तर आता आम्ही कुठे राहणार आहे आपण आता? आपण आता हे कुठे इथून पुढे चांगल्यापैकी गुरुद्वारा आहे. हा, गुरुद्वारामध्ये स्टे करणार आहे आम्ही. आणि उद्या ऑफिसवर जाणार आहे. ते वेदिकचं ऑफिस आहे तिकडे. आणि अंबालाला जाणार आहे आम्ही उद्या. तर आता रूमचं चेकआउट टाइम आहे. आम्ही चेकआउट केलंय आता आम्ही तिकडे जातोय आपलं ट्रेनिंग सेंटरला.
तर भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओ. मित्रांनो इथे सगळे फोटो काढताय. आगे नहीं पे साइड में साइड में फिरना. ठीक है इसमें अंधेरा जल्दी करो. हे मनालीचे नहीं, हम किन्नौर से, डिस्ट्रिक्ट किन्नौर, डिस्ट्रिक्ट किन्नौर. हिमाचल प्रदेश, जहाँ पे कैलाश पर्वत है, जहाँ पे 12 महीने पहाड़ में बर्फ रहती है. तो दोस्तों इनको ठंडी नहीं लगती. हाँ जी, हाँ जी. मित्रांनो ही मनालीची टोपी बरं का मी जी घातली. मनाली नाही, किन्नौर, किन्नौर किन्नौर डिस्ट्रिक्टची टोपी. तिकडे असा रीतिरिवाज असतो आणि याला हमारे किन्नौर का ताज. आणि यांना आहे ना थंडीमध्ये पण थंडी वाजत नाही. हमारे तो माइनस में जाते हैं, माइनस में. तुम्ही ऐकताय मित्रांनो यांची मायनस मध्ये राहता आणि इकडे यांना इकडे म्हणजे असं टेम्परेचर मायनस मध्ये चालतं आणि हे जास्त उन्हामध्ये म्हणजे ना असं काही डिफरन्स नाही वाटत किती पण थंडी असते. किन्नौर इतना अच्छा है, वहाँ पे हमारे को फैन की जरूरत भी नहीं पड़ती है, पता है आपको. एसी वेसी तो बहुत दूर की बात है. हमारे वहाँ पे already AC होता है ना. जाने वाला है. और अच्छा हमारे किन्नौर का जो हवा है ना बहुत ही शुद्ध हवा है, नेचुरल सोर्स ऑफ वाटर्स है, एप्पल्स के गार्डन होते हैं बहुत ज्यादा. तो मतलब दूर आ रहा है भैया. हमारे यहाँ पर है ना बनानाच होते पण. बिल्कुल बहुत अच्छा बनाना के मस्त बनाना. मित्रांनो इकडे ऍपलचे झाड बाग वगैरे असतात. आपल्याकडे कशी केळीचे बाग असतात, इकडे ऍपलचे बागा लावतात. म्हणजे यांच्या घरासमोरच ऍपलचे बाग असतात. ओके, थैंक यू, बाय बाय. आना हमारे किन्नौर. हाँ किन्नौर में आएंगे. भैया के चैनल को लाइक, सब्सक्राइब और कमेंट करें, शेयर करें. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. जय हिमाचल. नाही. पहिले मी काय म्हणते अरे तू तर मित्रांनो तुम्ही पण असं ट्रॅव्हलिंग केलं तर तुम्हाला खूपच बाहेरचे लोक बघायला भेटतील. त्यांचं कल्चर माहीत पडेल, ते कसे काय राहतात, काय काय त्यांचं कल्चर असतं. तर भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी आता वरती ट्रेनिंग सेशनला चाललोय. तर मित्रांनो आजचा दिवस संपला, दिवस तिसरा आपला संपला आहे. तर मी आता जातोय गुरुद्वारामध्ये. आम्ही रूम केला आता, कारण की हे रूम आमचं 3 दिवसासाठीच होतं फक्त. तर आम्ही आता गुरुद्वारामध्ये स्टे करणार आहे. तिकडे थोडेसेच पैसे लागतात स्टे करायसाठी. तुम्ही पण कधी जर फिरायला याल इकडे तर तुम्ही गुरुद्वारामध्ये आरामशीर राहू शकता. तिकडे जेवण पण भेटतं, फ्रीमध्ये भेटतं. तर आता आमचा लास्ट डे इकडे. मित्रांनो आम्ही आता गुरुद्वाराच्या समोर चाय पिता आहे. तर सर मयुरी को कॉल करके बोलो चाय पीने आएगा. इकडे थंडी हवा खूप चालू आहे मित्रांनो. ते थंडीची म्हटलं एक चहा पिऊ आपण गरम गरम मस्त पंजाबीची. आणि हे मॅडम आहे आपल्या मीनाक्षीताई. तर हे आपल्याला बिझनेसमध्ये यांनी माझ्या मम्मीला जॉईन केलेलं आहे. तर मी पण आता होणार आहे यांच्यासोबत. हा झालाय, मी पण झालाय, माझी पण आयडी जॉईन झाली. मिळून करायचं. हा तर भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टॉप करेंगे. मित्रांनो मी आता पंजाबची चहा पितोय. तुम्हाला सांगतो मी आपल्या महाराष्ट्रासारखी कशी वेगळी आहे. 1 मिनिट थांबा. गरम आहे ती. आगे देखो अगर अच्छी लग रही तो मंगवाऊं वो मैं. लेते हैं और काहीच फरक नाही मित्रांनो. आपला महाराष्ट्रामध्ये पण अशीच चहा भेटते आणि पंजाबला पण तशीच आहे. काही का फरक नाही आहे. तर मी पितो चहा. ठीक लग रहा है. भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओ. ले ले. तर मित्रांनो मी आता आलो इकडे पंजाबच्या मार्केटमध्ये. इकडे बर्गर ट्राय करतो मी आता. तर बघू शकतो तुम्ही माझ्या मागे दुकान आहे. इकडे छोटी स्टॉल आहे. तर इकडे फक्त 20 रुपयामध्ये बर्गर भेटतोय. तर म्हटलं ट्राय करून बघू आपण. तर आता मी करतोय ट्राय. आणि बाकीचे जे माझ्यासोबत रूममेट्स आहे ते स्प्रिंग रोल घेत आहे. तर भाई तो मैं अभी पंजाबी भाषा में बोलूँगा थोड़ा सा. तो दोस्तों अपना बर्गर आ गया है यहाँ पे. तो आप देख सकते हैं कि तो बर्गर खा रहा है यहाँ पे. तो भाई ये मैं पंजाब में आया हूँ इसलिए पंजाबी भाषा बोल रहा हूँ मैं मुझे आ रही कि नहीं आ रही है पता नहीं, लेकिन बोलने की कोशिश तो जरूर करनी चाहिए. हाँ तो सर ने स्प्रिंग रोल लिया है और मैंने बर्गर लिया है. तर आता मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला की कसं आहे बर्गर. तर मित्रांनो मी आता हे खातोय, तुम्हाला सांगतो कसं आहे काय. तर याच्यामध्ये मेयोनीज आणि 2 टिक्की टाकायला लावले मी. चांगला आहे मित्रांनो, बर्गर चांगला आहे. आपल्या जळगावला पण असं कोणतरी विकायला पाहिजे 20-30 रुपयात. त्यांचा पण बिझनेस होईल. तर मित्रांनो आज आहे आपला डे 4 आणि हा आपला गुरुद्वाराचा रूम होता. काल आपण तो रूम सोडला
आणि आज काल रात्रीसाठी आपण हा रूम केलेला होता. आता इकडे आजची रात्र पण इकडेच राहणार आहे. आणि आता आम्ही चाललोय बाहेर वैदिकच्या ऑफिसवर आणि गुरुद्वारामध्ये. तर तुम्हाला दाखवतो मी तिकडे मध्ये. जर व्हिडिओ काढू दिला नाही तर व्हिडिओ टाकणार नाही मी, आणि जर काढू दिला तर मी टाकेन. ओके सर. मित्रांनो, मी आता चाललोय गुरुद्वारामध्ये दर्शन करायसाठी. तर तिकडे मध्ये मोबाईल अलाउड नाही आहे हे मला आता माहिती पडलं. सरांनी सांगितलं की तिकडे मध्ये मोबाईल चालत नाही, तिकडे बोललेलं पण चालत नाही कोणी. तिकडे फक्त शांतता ठेवावं लागते. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं कोणी पण काही पण बोलू शकतं मंदिरामध्ये असं वगैरे. इकडे तसं काहीच नाही मित्रांनो. इकडे तसं पूर्ण अपोजिट आहे. इकडे फक्त शांतताच ठेवावं लागते. आणि हे आमच्या तुम्हाला रूम दाखवतो मी. हे वरती पण रूम आहे, खाली पण रूम आहे, आणि इकडे हे पूर्ण रूमच आहे. तर मित्रांनो, मी आता जातोय टेम्पलमध्ये. तर मी फोन वगैरे सर्व सायलेंट करतोय, कारण की मी तिकडे व्हिडिओ शूट नाही करू शकत. सॉरी मित्रांनो, तिकडे अलाउडच नाही आहे की व्हिडिओ काढा असं का, तुम्ही मोबाईल वापरामध्ये असं काहीच अलाउड नाही आहे. तर मी आता जातोय तिकडं. दाखवतो तुम्हाला. दाखवता नाही शकत मला, पण जाताना तर दाखवतोय. मित्रांनो, इकडे तुम्हाला माहिती आहे का एक गोष्ट इतकी भारी आहे. तर आता आपल्या इकडे चंदीगड वरून आपण 10 मिनिटाच्या अंतरावर स्टेट बदलून जाता. तर मी आता हरियाणामध्ये. मी आता जे बोलतोय ना, मी 10 मिनिटं चंदीगड वरून निघाला कारमध्ये, आणि मी आता हरियाणाला आलोय. म्हणजे इकडून 10 मिनिटाचं अंतर आहे फक्त हरियाणा. आणि आम्ही इकडे थोडंसं पुढे गेले, इकडे डायरेक्ट हिमाचल प्रदेश चालून जाईल. म्हणजे 10-20 मिनिटाच्या अंतरावर स्टेट चेंज होत राहता इकडे. तर हे पूर्ण बॉर्डरच आहे. ही पूर्ण बॉर्डर आहे. तर दाखवतो तुम्हाला मी आता कुठे चाललोय फिरायसाठी. काय पुढे ते तुम्हाला YouTube मध्ये सगळं दाखवेन मी. तुम्ही फक्त बघा व्हिडिओ. मित्रांनो, मी आता हिमाचल प्रदेश मध्ये घुसलेलो आहे. अरे ये तो इकडे मैं तो सिर्फ ट्रेलर दिखाने जा रहा हूँ हा. तर मित्रांनो, इकडे घर तुम्ही बघितले पुढे पहाडांवर घर आहे इकडे. आणि इकडे असं खाली घर कमीच आहे. म्हणजे जास्तीत जास्त घर इकडे पहाडांवरच आहे. तर मी आता इकडे कोणतरी सर आम्हाला कोणतरी जागा दाखवत आहे. तर मी ती तुम्हाला दाखवेल. तुम्ही हा व्हिडिओ बघा. तो दोस्तो, मित्रांनो, मी आता फायनली शिमलामध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता एवढी थंडी हवा लागते इकडे. मस्त शुद्ध हवा एकदम. आणि हे इकडे ट्रेन नाही सर. एक छोटस स्वप्न हिमाचल प्रदेश याचं होतं, ते आज या वयात पूर्ण झालंय. 20 वर्षाचा आहे मी आता. 20 वर्षाचं आता ते पूर्ण होऊन गेलं. तर छोटासा टूर आहे. एन्जॉय करायचा आहे फक्त, आणि एन्जॉयच करायचा आहे. मी आज आलेला आहे हिमाचल प्रदेशमध्ये. माझ्या सोबतीला माझे फ्रेंड सर्कल, माझे मित्रमंडळी. हा माझा मित्र डीजे आयुष सोनवणे, आणि हा माझा मित्र रोहित खोब्रागडे, फॅशन मॉडेल चंद्रपूर. यो. आणि मी आपला होस्ट दीपक. आज तुम्हाला आपल्या या हिमाचलची, म्हणजे भारतामधली जे आपली हिमाचलची जे संस्कृती आहे ते तुम्हाला थोडंसं शो ऑफ करण्यासाठी इथे आज आम्ही आलेले आहे. हे जुन्या काळाचा म्हणजे एक प्राचीन इतिहास पण सांगू शकता तुम्ही. हे जे माझ्या मागचा हे तुम्ही पाहताय वरती, जिथे माझी जे पॉइंट आहे, टोक आहे, या ठिकाणी मागच्या म्हणजे असं समजून चला अंग्रेजाच्या काळामधले हे या टायमामध्ये जे ट्रेन चालायची त्या टायमामधले हे बोगदे बनवलेले आहे. म्हणजे पिलर्स बनवलेले आहे. ठीक आहे. याच्या पुढे तुम्ही या ठिकाणी माझ्याकडून पाहू शकतात. हे मोठे मोठे डोंगर आहे इकडे. ठीक आहे. सी दिस. आणि आम्ही सध्या हा जो रोड आहे या रोडवरून आलेले आहे मुद्दाम. म्हणजे इथून हा जो रोड आहे जिथून येतोय, हे जे गाड्या येत आहे, हे गाड्या डायरेक्टली फ्रॉम पंजाब, अँड हे जात आहे इथे पूर्ण वरती शिमल्याला.
ठीक आहे. सो मित्रांनो वरती म्हणजे हा वरती डोंगर अजून आहे तिथे आम्ही जात आहे. तिथे पोचल्यानंतर आम्ही तुम्हाला परत रिकॉल करू. तर भेटू तुम्हाला. यो मित्रांनो इकडे आम्ही चहा प्यासाठी थांबले आणि इकडून व्ह्यू एकदम जबरदस्त दिसतंय. इकडे बघताय तुम्ही, बघू शकता, तुम्हाला दिसतंय असं पण सांगायची गरज नाही आहे. तर आता आम्ही तिकडे पुढे जाणार आहे फिरायसाठी कुठेतरी. तर जाऊ आता. त्याचं नाव मला माहित नाही, सर सांगता नाही आम्हाला कुठे घेऊन जातं असं, ते सरप्राईज देणार आहे काहीतरी. तर बघू आता, जातो तिकडे, सांगतो तुम्हाला कसा अनुभव आहे, काय अनुभव आहे हिमाचल प्रदेशचा. पहिल्यांदा कोणी झालेलं नाही माझ्या घरचं इकडे आतापर्यंत कोणी झालेलं नाही फिरायसाठी. मी आला आणि माझ्यासोबत माझी मम्मी आहे, आम्ही 2च जण आलेले इकडे फिरायसाठी. माझ्या घरचे मुंबईच्या पुढे गेलेले नाही आतापर्यंत. तर मी घेऊन येईन, त्यांना पण घेऊन येईन मी. सगळे येऊ आम्ही, पूर्ण फॅमिली, मित्र वगैरे सगळे येऊ इकडे फिरायसाठी. एकदा यायचंच आहे. सगळ्या मुलांची ड्रीम प्लेस असते ही हिमाचल, मनाली, शिमला, हे सगळ्या मुलांना जायचं असतं. पण त्यांच्या काय जमत नाही. माझं पण इकडे मीटिंग होती म्हणून मी म्हटलं हिमाचल पण जाऊन येऊ, जवळच आहे इकडून. तर आलो आम्ही इकडे. तर बघू आता, एन्जॉय करू. मित्रांनो मी आता देख सही म्हणून आहे तिकडे आलोय मी. सर इसका नाम क्या है? सोलन मध्ये मित्रांनो मी आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. एक मिनिट भाई क्या बात है भाई. मित्रांनो तुम्ही हा व्ह्यू बघा. ये लाइफ है भाई. मस्त घुमो फिरो भाई. रोहित भाई कितने भी जोर से चिल्लाओ यहाँ पे, कोई कुछ बोल नहीं. इकडे थंडी पण वाजते आणि गरम पण होतंय. तर असं एवढं सुंदर वातावरण आहे ना इकडे. आणि इकडे फुलं एवढे भारी भारी ना, ते आपल्या जळगावमध्ये बघायला पण मिळणार नाही तुम्हाला. जळगावमध्ये काय, पुरा महाराष्ट्रामध्ये कुठेच बघायला मिळणार नाही. इकडे वातावरणच तसं आहे की इकडे प्रत्येक प्रकारचे फुलं उगतात. हे बघा तुम्हाला खालचा व्ह्यू. हा सर, भाई मैं तो डर गया ऊपर देखो तू आई. जैसे आप बोलो वो पता कैसे आप जैसे बना रहे थे ना, ऐसे हम यहाँ हाँ. वो बनाना है सारा ना. हा. तर मित्रांनो आम्ही आता छोले कुलचे खात आहे इकडे. खाना है किलो कितने तर- का भाई? भाई आपको किलो के हिसाब से 70 रुपए, जूस 60 रुपए गिलास है. किलो दे दे भाई. व्ह्यू बघा व्ह्यू. सोलन से आगे पहुँच गए हैं. हा, यार थोड़ा सोलनच्या पुढे मी आता. आणि आम्हाला ते व्हाईट बर्फ दिसलाय, बर्फ पहाडावर बर्फ, मैगी खा लोगे? तर तो दिसला आम्हाला. आणि इकडे तुम्ही मित्रांनो तुम्हाला सांगतो मी, इकडे तुम्ही टायमावर तुम्हाला इतके व्ह्यू बघायला मिळतील ना इकडे, खूपच व्ह्यू आहे. तुम्ही असं म्हणशाल की कुठे थांबू, कुठे फोटो काढू, कुठे काय काय करू, असं तुमचं जीव होईल तिकडे. देसी तपेली, मतलब मिर्ची वाली तपेली के चने की पीली होती है. 1 2 पापा अभी कौन सा 3. पार्क. मित्रांनो आम्ही आता मोहन शक्ती पार्क मध्ये आलेलो आहे. तर मोहन शक्ती पार्क मध्ये एक मंदिर आहे, ते सर आम्हाला खूपच खाली, ते याच्या आजूबाजू पूर्ण पहाड आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा
माझ्या मागे पूर्ण डोंगर आहे आणि हा समोर पण माझ्या डोंगर आहे. मित्रांनो आता आम्ही एंट्री घेतली मंदिरमध्ये. तर हे सगळे चालत आहे आणि हवा खूप थंडी लागते कारण की आमच्या आजूबाजू पूर्ण डोंगर आहे. दोन्ही साईडला असे उभे डोंगर आहे. तुम्हाला दाखवतो मी व्ह्यू कारमधून. तुम्ही व्ह्यू बघितला की कसा येत होता. तर बघा तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. इंस्ट्रक्शन हाँ मंदिर परिसर में सिगरेट बीड़ी मदिरा गुटखा पान इत्यादि का सेवन हे बघा मित्रांनो किती मोठं मंदिर आहे इकडे आणि इकडे खूपच सुंदर असे नजारे. तुम्ही मागे पहाड बघू शकता आणि इकडे पण पहाड आहे. तर आता रोहित भाई बघ सर मम्मी ते आहे मागे इकडे. मम्मी आजी आहे इकडे आणि ते मीनाक्षी आधी काय मित्रांनो तुम्ही व्ह्यू बघा इकडे किती सुंदर व्ह्यू आहे. आजूबाजू पूर्ण डोंगर आहे इकडे. इकडच्या लोकांचा स्वभाव पण एक नंबर आहे मित्रांनो. कारण की इकडचे लोक कोणाचे असं भांडण वगैरे काहीच करता नाही. पण इकडच्या लोकांची आपण चांगलंच बोलायचं. ते पण खूपच चांगला स्वभाव असतं त्या लोकांचा नरम. तर हिमालयन सगळे हिमालयन इकडे. मित्रांनो इकडे खाली सगळे पुतळे आहे. ते प्राण्यांचे पुतळे आहे तिकडे. गेंडा वगैरे वाघ वगैरे असं घोडे हरिण असं खूपच भारी भारी नजारे मित्रांनो इकडे. तुम्ही या इकडे हिमाचल प्रदेश. खालची पर्ची भी एकदम थंडी बर का. खालची पर्ची ना ती एकदम थंडी. आजीला पण थंडी वाजते है ना आजी. हमारे मराठी में कुछ बोलो तुम. मला थंडी वाजते. यहाँ ठंड बहुत ज्यादा पड़ती है. आप बोलो मराठी में बोलो. मला थंडी वाजते. ठंडी वाजते. हाँ खूप खूप ठंडी वाजते. इकडे मूर्ती मित्रांनो ती शंकरजी आणि पार्वतीजींची मूर्ती तिकडे. मित्रांनो आता आम्ही चाललोय घरी. ही गाडी आपली. तर आता चाललो रूमवर इकडे. तर तुम्हाला सांगते एवढं फिरलो खूप मजा आली. एक्सपिरियन्स भेटला काहीतरी नवीन. हिमाचल प्रदेशमध्ये पहिल्यांदा आलो इतक्या दूर आणि इतकं सुंदर वातावरण आहे ना इथं. इतकं सुंदर आहे की तुम्ही बघून डायरेक्ट तुम्ही म्हणशाल की मी दर महिन्याला इकडे आलं पाहिजे मी. तर मेमोरेबल ट्रिप. ही इकडे ॲपल ज्यूस पितोय मी. इकडे शिमला हिमाचल प्रदेशमध्ये ओरिजिनल ॲपल ज्यूस भेटतो. एक नंबर मित्रांनो विदाउट शुगर आहे. प्रॉपर ॲपल ज्यूस आहे. इथे सगळ्या प्रकारचे ज्यूस आहे. तुम्हाला दाखवतो मी. इथे प्रत्येक फ्लेवरचे कॅडबरीज पण आहे. ज्यूस आहे सगळे. घेतो आता इकडून काहीतरी लोकल. मित्रांनो इकडे पहाडांमध्ये एवढी थंडी आहे आणि चहा हाय 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 क्या बात है. रुको आप खा लो ना मैं बाद में खाऊ. मित्रांनो व्ह्यू बघा तुम्ही किती मस्त आहे आणि चहा पितोय मी. तुम्ही पण या प्यासाठी तुम्हाला राग येणार होत. एकटा चहा पितोय. क्या कर रहा है बंदा. ब्लॉगिंग कर रहा है भाई. सेल्फी ले लेंगे ब्लॉगिंग के लिए बाद में कर लेंगे.
ठीक आहे ठीक आहे. तुम्ही हा व्ह्यू बघा, नाईटचा व्ह्यू आहे हा. इकडे घर आहे सगळे दिसत आहे तुम्हाला, हे सर्व घर आहे. और यहाँ पे गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपला लास्ट दिवस इकडे चंदीगडमध्ये. तर मी आलो आता कोल्ड कॉफी प्यासाठी इकडे, आणि इकडे मार्केट एक्सप्लोर करत होतो मी चंदीगडचं. तर आज लास्ट डे आपला, म्हटलं मार्केट एक्सप्लोर करू थोडंसं, बघूया काय काय भेटतं इकडे. काय नाही, शर्ट वगैरे भेटतो, स्वेटर भेटतं इकडे. स्वेटर जास्त भेटतं कारण इकडे थंडी खूप असते. तर दाखवतो तुम्हाला मार्केट कसं आहे काय. तर भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.